नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. रात्र 25वी. देवाला सारी प्रिय. संध्याकाळचे 4-5 वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले, आई, मी जाऊ का बाहेर? कमळ्या देवधराकडे नाहीतर बन्या वरवडेकराकडे जाईल. गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे असे सांग. जाऊ का? आई म्हणाली, श्याम, तू जा, परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर. बाळदादांच्या कवाडी पुढे एक म्हारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यावयाचा हवा आहे. ती म्हारीण आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये. मी तुला आंघोळ घालीन. जा. आई, लोकांनी बघितले तर मला हसतील, मला मारायला येतील, कावकाव करून नुसते खायला येतील मला. खरेच जाऊ? असे मी विचारले. ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार? मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे वगैरे सांग व घरी ये असे आई म्हणाली. आईचे म्हणणे ऐकावयाचे एवढे मला ठाऊक. मी गेलो. मी जणू रस्त्यानेच जात आहे असे म्हातारीला दाखविले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, का ग, डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी? मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो. नको रे दादा, तुम्ही बामण, कुणी पाहिलं तर मारतील मला. नको रे दादा, जा बाबा. कोणी येईल महारवड्यातून वरंड वगैरे घेऊन, तो देईल डोईवर असे ती गयावया करून विनवू लागली. अगं, मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली. अरे श्याम, ती म्हारीण ना? अरे, तिला शिवलास काय? एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटते. भाऊरावांना सांगितलेच पाहिजे. श्रीधर भट कोठूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि श्याम, अगदी चेवलास तू. अरे, काही ताळतंत्र तरी, असे ते बोलू लागले. मी त्यांना म्हटले, घरी जाऊन मी आंघोळ करणार आहे. तसाच घरात शिरून काही घर पाठवणार नाही. ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जावयाला. नदीतून जावयाचे आहे तिला. मी स्नान करणार आहे. स्नानात शुद्धी, हे मला माहीत आहे असे म्हणून मी तेथून गेलो. मी घरी आलो. आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कोठे लांब जाईल गोयला घेऊन? पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटीही सरली आहेत. जा, हाक मार तिला. ए गोयलेवाली, अगं इकडे ये. मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती मिठवी भात घालण्याचे ते ठरविले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, म्हातारे, आजारी का ग आहेस? होय माय, ताप लई येतो. काय करताव? पोटाला हवं ना, असे ती म्हणाली. दुपारचा भात उरलेला आहे, शिळा झाला आहे, देऊ का तुला? आईने विचारले. द्या आई, देव तुमचे भले करो. गरिबांचे दुनियेत कुणी नाही बघा, दिनवानी म्हातारी बोलली. आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला. वाईच पाणी घालताव दादा? ती मला म्हणाली. पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले. पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली. चल श्याम, तू आंघोळ कर, आईने सांगितले. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. मी आईला म्हटले, आई, मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो. आम्ही मांडवात जेवत होतो, पुरणपोळी खात होतो. आग्रह होत होता. भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागावून उठावयास लागले, परंतु आपट्यांनी त्यांना बसवले. परंतु बाहेरच्या त्या महारणीला कोणी काय घातले नाही.
ती उन्हात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळ्याचे पाणी वाढीत होते. परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती, घास घाला हो दादा. आई, तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणी दिले नाही. एवढेच नव्हे तर एक गृहस्थ, मला त्यांचे नाव माहीत नाही, ते मुंबईला नोकरीस असतात व पितांबर नेसलेले होते. ते वाढीत होते. ते एकदम मांडवाबाहेर गेले व म्हातारणीला अंगावर ओरडून म्हणाले, लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी? अजून जेवणेही झाली नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला. आत ब्राह्मण जेवतात तर येथे ओरडत बसली. तुम्ही अलीकडे माजलात म्हारडी. निघ, का मारू वाहन फेकून? असे म्हणून आई, त्या पितांबरधारी मनुष्याने खरेच वाहन उचलली. नको रे दादा, नको रे मारू, जाते रे दादा, असे म्हणत ती निघून गेली. आई, हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात, दुसऱ्याचे जोडे पुसतात. यांची या आपल्या गावात ऐट व मिजास. मघाची ती म्हारी नाही का म्हणाली, गरीबाला कोणी नाही. तेच खरे. आई, उद्या जर एखादा महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे 16 लोक आपल्या घरी मेजवानी देतील. त्याला पान सुपारी, अत्तर, गुलाब करतील. त्याच्या गळ्यात हार घालतील. आई, पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का गयांचा धर्म? हाच का गयांचा देव? हातात वाहन घेऊन त्याचा पितांबर बाटला नाही. पायात पायताने घालून ही सोवळी, हे मुकुटे, कद हातात घेऊन खुशाल जातात. परंतु ही वाहन ज्याने यांना पायात घालवयास दिली तो मात्र घाणेरडा. त्याची सावलीही नको. आई, हे असे कसे ग? हे कसले सोवळे? हा का धर्म? देवाला हे आवडेल का ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे नाही? आई म्हणाली, बाळ, जगात सारे पैशाला, सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथाची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारी. परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वराड खानदेशात फावड्यांवरी पैसा मिळवला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. कुणाच्या तरी ते घरी गेले होते. तेथे त्यांना बसावयास पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, तात्या, हा पाट मला नाही तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातील ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही. हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा हाच पूज्य आहेत. श्याम, असे ते म्हणावयाचे. महारामांगांजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महारमांग ठरू. श्याम, महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी. घरी येऊन आंघोळ करावी, कारण समाजात राहावयाचे आहे. समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही म्हणून ते पापी आहेत. त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे. पापी तर आपण सारेच आहोत. खरेच, पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढाळाच्या घामाने प्रामाणिकपणे श्रमाने भाकर मिळवणारे महारमांगच अधिक पुण्यवान आहेत ना आई? मी विचारले. श्याम, आपले ते विटणाकडे शेत आहे ना, ते खरे महारांचेच आहे. मला सारे माहीत आहे. काहीतरी पूर्वी अदमन गल्ला दिला होता. त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळवले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल हो. आई खिन्न होऊन म्हणाली, आई, दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का ग झाला? महार म्हणजे घाणेरडा, पापी असे देवाला वाटते तर त्याने ते रूप धारण केले असते का ग? मी विचारले. आई म्हणाली, श्याम, देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणाच्या देहात आहे, माशाच्या आहे, महाराच्या आहे. देव गजेंद्रासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गायी चारतो. त्याला कुबजाही आवडते व शबरी प्रिय वाटते. त्याला गुहे कोही आवडतो, जटायू हा पक्षीही आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम, देवाला सारी प्रिय, कारण सारी त्याचीच. तू माझा म्हणून मला आवडतोस, तशी आपण सारी देवाची म्हणून सारी देवाला आवडतो.
मला आवडेल ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु श्याम, ज्याचे आपल्या आई बाबांवर, बहीण भावांवर प्रेम नाही, तो महारांवर, मांगावर करील काय? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा, मग एकनाथांप्रमाणे महाराच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी तुला काय सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तर वेडीला काय कळते? तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल. आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागण्याची वेळ झाली. मला कुणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली म्हणून मी निघून गेलो. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठाचे वाद पुरून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे हे लक्षात धरूया. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार. माझ्या भारतीया देव मुळी नुरला, सगळा अंधार रे भारंता तरी भरला माझ्या. नाही दया स्नेह तिथे देव का असे, बंधू भाव तीळन तिथे प्रभू कसा वसे. देव मंदिरीना देव अंतरीना, देव तो अजी मेला माझ्या. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.